अमरावती महानगरपालिकेच्या झोन अंतर्गत येणाऱ्या भागात सध्या अनियमिततेचा कळस गाठला गेला आहे. आयुक्तांनी स्पष्ट आदेश देऊनही शहरभर बिनधास्तपणे अवैध होर्डिंग्स उभारली जात आहेत. मुख्य चौक, उड्डाणपुलाखालील जागा तसेच अंतर्गत रस्ते कुठेही नजर टाकली तरी बेकायदेशीर होर्डिंग्सचं जाळं पसरलेलं दिसतंय. या होर्डिंग्समुळे केवळ शहराच्या सौंदर्याला तडा जात नाही, तर वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यात एकही ठोस कारवाई न झाल्याने आयुक्तांच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचं चित्र आहे. शहरात सत्ता स्थापन होऊनही नगरसेवक स्वच्छता, नाले आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर पुढे येताना दिसत नाही. उलट अवैध होर्डिंग्समुळे शहर विद्रूप होत असताना प्रशासन मूक प्रेक्षक बनल्याची टीका होत आहे. यामागे अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याची चर्चा रंगत असून कारवाईच्या वेळी काही नगरसेवकांकडनं आमची माणसं आहेत असे फोन येत असल्याचंही बोललं जात आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले असून संबंधित विभागातील अधिकारी दिवसभर नेमकं काय करतात असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. बडनेरा शहरातील गॅस कार्यालयाबाहेर सकाळपासूनच नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली. घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग आणि केवायसी प्रक्रियेकरिता शेकडो नागरिक रांगेत उभे होते. रांग इतकी मोठी होती की परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालेत. कार्यालय मुख्य रस्त्यालगत असल्याने नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावरच उभी केलीत. यामुळे काही वेळातच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. दुचाकी, चारचाकी आणि प्रवासी सर्वांनाच वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की काही काळाकरिता रस्ता पूर्णपणे ठप्प झाला. दरम्यान उन्हात तासनतास उभे राहिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. गॅस सारख्या अत्यावश्यक सेवेकरिता अशा प्रकारे त्रास सहन करावा लागतोय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. या सगळ्या गोंधळात वाहतूक नियंत्रणाकरिता पोलिसांची कोणतीही व्यवस्था दिसली नाही. यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशाराही दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटना घडली आहे. फिर्यादी पराग कडू यांनी आपली दुचाकी बाजार चौक परिसरात उभी केली होती. मात्र काही वेळानंतर परत आल्यानंतर त्यांची दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आलेत. याबाबत भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवलीत. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने अवघ्या 3 तासात आरोपींचा माग काढण्यात आला. या प्रकरणी सूरज उर्फ भोल्या साकवार आणि गौरव ढोणे यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी गौरव ढोणे याच्यावर यापूर्वीही वाहन चोरीचे तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलिसांनी वेगवान आणि अचूक तपासामुळे यशस्वी केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अमरावती पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. अवघ्या 3 तासात गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी मोठे यश मिळवलं आहे. दिनांक 21 मार्च 2026 रोजी पोलीस स्टेशन भातकुली अंतर्गत माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी एक लग्नाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात आलेल्या एका पाहुणे पराग कडू यांची मोटरसायकल या ठिकाणी त्यांनी पार्किंगमध्ये जास्त गर्दी असल्याने बाहेर पार्क करून ठेवली होती. ती मोटरसायकल त्यांना कार्यक्रमानंतर मिळून आली नाही. त्याकरता त्यांनी पोलीस स्टेशन भातकुलीला रिपोर्ट दिला. भातकुली पोलिसांनी अवघ्या 3 तासात सदर घटनेचा तपास करत तांत्रिक तसेच गोपनीय माहितीद्वारे या 2 आरोपी आहेत. सूरज उर्फ भोला मुन्नालाल सकवार, वय 30 वर्षे, राहणार नांदेळा बुद्रुक तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती, आणि गौरव विठ्ठल ढोणे, वय 30 वर्षे, राहणार म्हैसपूर तालुका भातकुली जिल्हा अमरावती यांना ताब्यात घेतो. त्यांच्याकडनं सदर गुन्ह्यातली मोटरसायकल आम्ही ताबडतोब रिकव्हर केली. सदरची कामगिरी पोलीस स्टेशन भातकुली येथील PSI ताले, पोलीस हवालदार प्रशांत यादव, पोलीस हवालदार भगवान गिरी, प्रदीप ठाकरे, विवेक मोहोड, दलित लोखंडे, सुनील पटेल, त्रिशूल लांडे, सागर राठोड इत्यादींनी केली. नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी ज्यावेळेस पुढे लग्नाला कार्यक्रमाला जातात तर आपले जे वाहन आहे ते व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच कॅमेऱ्याचे कक्षेत्र आहे याची काळजी घ्यावी. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती।
इराण इस्रायल युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं जात असताना त्याचे पडसाद आता अमरावतीतही उमटताना दिसत आहे. घरगुती गॅस सिलेंडरची कमतरता भासत असून काही एजन्सीकडनं याचा फायदा घेत ब्लॅक मार्केटिंग सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ग्राहकांनी सिलेंडर बुकिंग केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर डिलिव्हर झाल्याचा मेसेज येतो, मात्र प्रत्यक्षात सिलेंडर त्यांच्या घरी पोहोचत नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेलपुरा से कनेक्शन है लक्ष्मी गैस एजेंसी में. मुझे भी 11 तारीख से बुकिंग है, सिलेंडर मिला नहीं, पर ब्लैक पे 1600, 1700, 1800, 2000 में भी सिलेंडर मिल रहे हैं. तो वो कहाँ से ला रहे हैं? यानी हमारा ही सिलेंडर होगा ना जो उनके थ्रू हमें आ रहा है 1000 रुपए महंगा. छोटे नाश्ते और मैं इनको ये बोल रहा हूँ भाई 8 तारीख से आपके पास माल नहीं है, आप इन्वेंट्री दिखाइए ना, अकाउंट दिखाइए कि डिलीवर नहीं हुआ या आवक नहीं है जावक नहीं है. अभी उसका जवाब नहीं, बोल रहे सिस्टम डिले है. हमने कहा जाना उसको 2000 देके ब्लैक से लेना. आज 10-12 दिन से हम खाली बैठे हैं. 5 मार्च रोजी बुकिंग करूनही अनेकांना अजूनही सिलेंडर मिळालेला नाही. यामुळे घरगुती स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेथे सामान्य नागरिकांना सिलेंडर मिळत नाही तिथे काही हॉटेल्सला दररोज अवैधरित्या गॅस सिलेंडर पुरवठा होत असल्याचे आरोप होत आहे. ये दादा है भैया, यही तो डिलीवरी हो रही है. एक मिनट भैया 2 मिनट रुकिए. इनको डिलीवरी का मैसेज प्राप्त हो गया, यानी डिलीवरी का मैसेज प्राप्त हो गया कि सिलेंडर यू है डिलीवर्ड, बरोबर है. अब तुम बताओ मेरे को, इनके घर का सिलेंडर यानी डिलीवर्ड के मैसेज प्राप्त होने के बाद में इनके घर पे सिलेंडर नहीं आया, वो सिलेंडर कहाँ गया? एक मिनट, वो सिलेंडर कहाँ गया? इसका जवाब दो, इसका जवाब दो. बराबर. एक मिनट, आप दीदी आप कहाँ गया वो सिलेंडर? वो नहीं कर रहे. हाँ 2000 ब्लॅकमध्ये एका सिलेंडरसाठी तब्बल 2000 रुपये मोजावे लागत असल्याचे ग्राहक सांगत आहेत. विशेषतः लक्ष्मी भारत गॅस एजन्सीवर सिलेंडरच्या नावाखाली अवैध व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अब हमसे सहन शक्ति नहीं होती है, घरगुती सिलेंडर में हमें बहुत दिक्कत आ रही है, बरोबर है. तो आज मैं यहाँ पे लक्ष्मी भारत गैस में फिर आया हूँ और इनसे यहाँ पे चर्चा किया हूँ. ये यहाँ पर ऑनर है, ऑनर से भी मैंने यहाँ पे चर्चा किया हूँ. इनका कहना है कि हमारे पास में स्टॉक नहीं है, हम दे नहीं सकते है. अब आप बताइए, इस वीडियो के माध्यम से 4 तारीख की मेरी बुकिंग है, आज की 23-24 तारीख आ गई है, यानी 20 दिन एक घरगुती सिलेंडर को लग रहे हैं. तो लोग यहाँ पर कितना सहन शक्ति करेंगे, ये बहुत बड़ा प्रश्न है. और उससे भी बड़ी दुखद घटना यहाँ पर अब भी मुझे देखने को मिली है कि एक कस्टमर का बुकिंग हो चुका है, उसको मैसेज आया है, डिलीवर हो गया उसके घर में सिलेंडर, यानी डिलीवर का मैसेज आया है, लेकिन सिलेंडर उनके घर पे नहीं पहुंचा है. तो मैं इनसे जवाब मांगने आया हूँ कि इस कस्टमर का डिलीवर का मैसेज आया है, ऐसा साफ साफ लिखा है, यू हैव अ सिलेंडर डिलीवर्ड. अब तुम बताइए, आप बताइए मुझे कि वो सिलेंडर गया कहाँ. मैं इनसे प्रश्न पूछ रहा हूँ सिलेंडर गया कहाँ, तो ये मुझे बोलते हैं वो सिलेंडर अभी के अभी में इनको देते हैं. और इनके मालक का भी मुझे फोन आया है, वो बोलते आप यहाँ पे कुछ कीजिए मत, आप घर पे जाइए, आपका घर पर सिलेंडर आएगा. या सर्व प्रकारामुळे संतप्त ग्राहकांनी एजन्सी समोर गर्दी करत आपला रोष व्यक्त केलाय. वाले लोगों ने हालत की है, हमारे बच्चे भूखे हैं, चाय नहीं, घर में खाना नहीं, चाय भी नहीं, घर में खाना भी नहीं. 50 दिन सिलेंडर मिल रहा है. तो क्या घर का सिलेंडर 2-2 महीने चलेगा क्या हमारा? प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विनंती आहे की तुम्ही सगळेजण मला सहकार्य करा. मला आज 6वा दिवस आहे, मला एकही सिलेंडर कंपनीकडून मिळालं नाही. त्याच्यात काय अडचणी आहे काय नाही आहे तुम्ही गव्हर्नमेंटला विचारू शकता, पुढे कुठे जायचं आहे तिथे जाऊ शकता. तुमच्याकडून सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम तर मला सांगा, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. पण आताची कंडिशन अशी आहे का मी 6 दिवसापासून मला माल न मिळाल्यामुळे मी तुम्हाला आता काहीच देऊ शकत नाही. धामणगाव परिसरात नाफेडमार्फत गुरु गजानन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने चणा खरेदी प्रक्रिया सुरू आहे. मात्र या खरेदी दरम्यान काही शेतकऱ्यांकडनं तक्रारी समोर आल्याने वातावरण तापलंय.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सूरज गंथडे यांनी खरेदी केंद्रावर नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप केलाय. यानंतर प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट खरेदी केंद्रांवर दाखल झालेत. त्यांनी कंपनीच्या संचालकांना जाब विचारलाय आणि याच दरम्यान वातावरण चिघळलंय. एवढा जर कास्तकाराला मेल आयडी बाकीच्या गोष्टी समजला असता, ऐका ना, कास्तकाराला मेल किंवा नंबर जर गोष्टी समजल्या असत्या ना. मला एक सांगा, हां, सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग माध्यम आहे. कुठला सोशल मीडिया जर एवढा स्ट्रॉंग माध्यम आहे तर तुम्ही एक CCTV कॅमेरा लावून ठेवला इथं, तुमचा काटा कसा चालू आहे, किती किलो आहे, बोला. APMCचा फोन पाहिजे होतो. काय म्हणतात? APMCचा काही कॉन्टॅक्ट आहे का? हां, नाही, माझा कॉन्टॅक्ट नाही आहे. नाफेडची शासकीय खरेदी चालू आहे ना. APMC मार्फत खरेदी करते, पुन्हा मार्फत करते. सांगा ना, कोणामार्फत करते? ऐकू द्या ते काय. नाही, वाद नाही होत. कास्तकार वाद करते का कोणासोबत? कास्तकारासारखा तर गरीब प्राणी नाही राजू या पृथ्वी तलावर वाद वाढत गेल्याने काही काळासाठी खरेदी प्रक्रियेतील काटा बंद ठेवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाद निवळल्यानंतर खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. नमस्कार, मी सूरज गंतडे, प्रहार तालुका प्रमुख, धामणगाव रेल्वे. आज सकाळी मला गजानन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये जे नाफेडची चण्याची खरेदी चालू आहे तिथून काही शेतकऱ्यांचा फोन आला आणि इथे जो भोंगळ कारभार चालू होता त्या कारभारासंदर्भात शेतकऱ्यांनी माझ्याकडे काही समस्या सांगितल्या. त्या समस्या ऐकल्यानंतर लगेच मी इथे या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये आलो असता इथे जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर एवढी भयानक परिस्थिती आहे इथे की इथे शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालू आहे. इथे नाफेडचा ना कुठला अधिकारी आहे, ना कुठला ग्रेडर आहे, ना इथं कुठला शासनाचा माणूस आहे. त्या नाफेडच्या अधिकाऱ्याचं कोणतरी यादव म्हणून आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळा कारभार त्या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीला हँडओव्हर केला. कंपनीला हँडओव्हर केल्यानंतर ती कंपनी त्याच्या मनमानी कारभारानुसार शेतकऱ्यांची लूटमार करत आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे महाराष्ट्राच्या बाहेरून काही हमाल आणलेले आहे. त्या हमालांशी जेव्हा मी बोललो त्या हमालांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला 40 रुपयाप्रमाणे तुम्हाला आम्ही हमाली देतो, तुम्ही इथे काम करण्यासाठी या. म्हणजे जर आज विचार केला तर अक्षरशः चहूबाजूने फक्त शेतकऱ्यांना लुटायचं काम चालू आहे. आणि आज सकाळी तर असा प्रकार झाला इथे की इथे एक व्यापाऱ्याची 600 क्विंटलची थप्पी लागली होती. त्या थप्पीला सकाळी 7 वाजता कुठलाही कास्तकार आणि कुठलाही माणूस नसता काही हमालाच्या हाताने डायरेक्ट कट्टा प्लेट काट्यावर ठेवून डायरेक्ट कट्ट्यात उबडला आणि दुसऱ्या थप्पीवर टाकला. म्हणजे त्या व्यापाराच्या मालासाठी ना कुठली चाळणी, ना कुठला ग्रेडर, ना कुठला इथे एखादा अधिकारी कोणीच उपस्थित नाही. म्हणजे अक्षरशः जर विचार केला तर चहूबाजूने फक्त शेतकऱ्यांची लूट चालू आहे. जेव्हा आम्ही इथे येऊन पाहिलं तर ना इथे कुठले CCTV आहे, फक्त एक CCTV कॅमेरा लागलेला आहे, तोही सेंटरला. त्या कॅमेरामध्ये काटा कसा होतो, शेतकऱ्यांचा माल कसा घेतला जाते, चाळणी मारण्याच्या वेळेस चाळणी लावायची पद्धत कशी आहे, ही कुठलीही गोष्ट इथे त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. त्याचबरोबर जेव्हा एखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या नावावर माल टाकला तर त्याची चाळणी अशी एकदम सखोल अशी प्लेन उभी लावल्या जाते की जास्त माल हा या साईडला घडला पाहिजे. आणि शेतकऱ्यांसाठी जेव्हा चाळणी लावल्या जाते तेव्हा अशी पूर्ण प्लेन लावल्या जाते की जेणेकरून शेतकऱ्यांचा 30% माल हा चाळणीतून घडून त्याला घरी न्यायचं काम पडलं पाहिजे. ही परिस्थिती इथे या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये चालू आहे. आणि जेव्हा आम्ही इथे येऊन बोलतो की एखादा इथे तुम्ही नाफेडचा अधिकारी बोलवा किंवा ग्रेडर बोलवा तर या कंपनीचा साधा संचालकही इथे यायला तयार नाही आणि आमच्यासोबत बोलायला तयार नाही. त्यामुळे आज आम्ही इथे सगळ्यांना विनंती करतो की जो नाफेडचा अधिकारी असेल, जो ग्रेडर असेल, त्याच्यावर तर सर्वात पहिले कारवाई करून त्यांना घरी पाठवण्यात यावे आणि व्यवस्थित जो शेतकऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांच्या मालाची योग्य पद्धतीने वजन आणि माल मोजणीसाठी इथं हजर राहील अशाच अधिकाऱ्यांची व ग्रेडरची इथं नियुक्ती करण्यात यावी आणि शेतकऱ्यांचा माल कुठल्याही अटी शर्तीशिवाय घेण्यात यावा. आणि त्याचबरोबर आजपर्यंत जेवढाही माल इथे खरेदी केलेला असेल त्या सर्व खरेदी केलेल्या मालाची चौकशी करण्यात यावी व किती शेतकऱ्यांचा माल घेतला व शेतकऱ्यांच्या नावावर किती व्यापाऱ्यांचा माल इथे टाकला या सगळ्या गोष्टीची चौकशी या
जे इथलं नापेटचं आहे केंद्र, त्या नापेटच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि जो अधिकारी आणि जो इथे नाफेडचा जो ग्रेडर आहे तो गेल्या 2 ते 3 दिवसापासून हजर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना घरी पाठवण्यात यावे. आणि ह्या जर 2-4 दिवसात जर या सगळ्या कारवाया होऊन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय जर थांबला नाही तर आम्ही इथे प्रहार स्टाईलने आंदोलन करू आणि वाटल्यास तर आम्ही इथे स्वतः उपोषणसुद्धा करू. जोपर्यंत शेतकऱ्यांचा शेवटचा दाना इथे इमानदारीनं घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि खंबीरपणे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू असे आपणास विनंती करतो. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून यांना घरी पाठवण्यात यावे व शेतकऱ्यांच्या बिना अटी शर्तीशिवाय माल विकत घेण्यात यावा व शेतकऱ्यांना कुठलाही त्रास न देता जेवढा जास्त खरेदी करता येईल तेवढा खरेदी करण्याचा प्रयत्न या संस्था चालकांनी करावा. आणि इथे आल्यानंतर शेतकऱ्यांची ना पाण्याची व्यवस्था आहे ना इथे शेतकऱ्यांची कसली व्यवस्था आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतो की या संस्थेने शेतकऱ्यांची पाण्याची चायची व्यवस्था करावी आणि शेतकऱ्यांचा परिपूर्ण माल खरेदी करावा. असं न झाल्यास आम्ही येत्या 3 ते 4 दिवसात इथे आंदोलन करू आणि आंदोलन केल्यानंतर जर आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही इथे उपोषणसुद्धा करू. आणि हा विषय सविस्तर आम्ही सगळं आमचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू जे शेतकऱ्यांसाठी नेहमी भांडत राहतात त्यांच्या कानावर विषय टाकू आणि हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही 100% थांबवू. या दरम्यान कंपनीचे संचालक कमल टावरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत नाफेडच्या नियमांनुसारच खरेदी होत असल्याचं स्पष्ट केलंय. नमस्कार, मी गुरु गजानन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीतर्फे संचालक कमल टावरी बोलतो. आमच्यावर आज जे इथे आरोप करण्यात आलेले आहे की कास्तकारांचा माल बगर काट्याने मोजता आणि व्यापाऱ्यांचा माल मोजत आहे, साहेब इथं तसं काहीच नाही आहे. आम्ही जी पद्धत आहे नियमानुसार सकाळी येऊन काटा करते एवढी चाळणी करणे मालाची आणि नंतर काटा करणे आणि माल बारदाण्यात भरणे आणि तो वेअरहाऊसला पोचवणे ही नाफेडची पद्धत आहे. त्या नाफेडच्या पद्धतीनुसार आणि नाफेडच्या जी टक्केवारी दिलेली आहे त्यांच्या मॉइश्चरनुसार त्या टक्केवारीनुसार आम्ही माल घेत आहे, सदर माल घेत आहे. नाफेडला नियमानुसार इथे ग्रेडरची आवश्यकता नाही कारण की नाफेडनी इथे आम्हाला टक्केवारी दिलेली आहे, त्या टक्केवारीनुसार आम्ही माल घेत आहे. अजून हे सांगू इच्छितो की आम्ही सदर माल जसं कोणतेही कास्तकार जसे विधवा बाई आहे त्यांच्याकडून आम्ही माल तिथून घरून माल जर घेतला तर त्यांचं नुकसान वाचतं, येण्या जाण्याचा खर्च वाचतो. आणि परंतु आज जे घडलं इथे त्यामुळे आता ते तिथून माल आणणं शक्य नाही आणि आम्ही इथूनच माल घेणार आहे. बस बाकी एवढंच म्हणणं आहे आमचं. तर दुसरीकडे प्रहार संघटनेने पुन्हा असा प्रकार झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे काही काळासाठी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण पाहायला मिळालंय. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. संघाशी असणारे काँग्रेसचे आमचे तीव्र जे मतभिन्नता आहेत त्या आपल्या ठिकाणी आहेत. मात्र मतभिन्नतेच्या शिवाय एक संवाद असला पाहिजे, सौहार्दता असली पाहिजे ही महात्मा गांधींची जी शिकवण आहे. आणि संविधानातलं समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं देखील आम्ही अनुसरण आमचं असल्यामुळे त्यांच्याशी टीका जरी आम्ही करत असलो तरी एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करणं हा एक राजकारणातला भाग आहे. जसं आपल्याला माहितीच आहे की काँग्रेसने इथे ज्या जातीय दंगली झाल्या होत्या त्या मागच्या रमजान महिन्यामध्ये जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर आम्ही नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मोर्चा हा रेशीमबाग या ठिकाणी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यावेळेस जो जळता महाराष्ट्र आहे तो शांत करा, जो जातीय द्वेष पसरण्याचं काम संघ करत आहे ते करू नये अशा आशयाचा एक मोर्चा आमचा हा 1 वर्षापूर्वी निघाला होता. एवढंच नव्हे तर 2 ऑक्टोंबरला अर्थात दसऱ्याच्या दिवशी संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना संघ बरखास्त करा आणि त्याची नोंदणी करून घ्या आणि संविधान जे आहे ते त्यानुसार आगामी वाटचाल ही संघाची असली पाहिजे. या अनुषंगानं नागपूरपासून सेवाग्रामपर्यंत तुषार गांधी यांच्या समवेत देखील काँग्रेस पक्षानं एक पदयात्रेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर आमच्या युवक काँग्रेसने त्याच दिवशी संविधान देण्याचा देखील प्रयत्न हा रेशीमबागेत केला होता. या तिन्ही वेळेस आमचं म्हणणं जे शांततेच्या अनुषंगानं आहे, जे सौहार्दतेच्या अनुषंगानं आहे,
जे सत्य आणि अहिंसेच्या अनुषंगाने आहे ते पोचवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला, मात्र तो सफल झाला नव्हता. आज देखील आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या समवेत तोच प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि यावेळेसचे जे संदर्भ आहेत ते अधिक तीव्र झालेले आहेत, कारण संघ सातत्याने सभ्यता, सज्जन आणि सत्य विकृती बाजूला ठेवून एक तथाकथित संस्कृती सांगण्याचा प्रयत्न करतात आहे. मात्र देशाचे पंतप्रधान हे एका विकृत प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. त्यांचं नाव जे आंतरराष्ट्रीय पातळीवर येत असताना भारतात सगळी तो विषय दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आणि एप्स्टीन फाईलसारख्या अत्यंत गंभीर विषयामध्ये थेट स्वरूपामध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर येणं हे भारत म्हणून अत्यंत अपमानास्पद आहे. एवढंच नव्हे तर या सर्व दबावापोटी कुठेतरी अमेरिकेचं ट्रेड डील देखील करण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला आहे तो देखील अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे सातत्यानं नैतिकतेचा डिंडोरा पेटणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाची आमची आजची ही मागणी आहे. आणि या मागणीच्या सोबतच जो द्वेष पसरवण्याचं काम आपल्या देशात जे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तिथे सौहार्दता निर्माण करणं, संविधान जे आहे ते सर्वोपरी समजणं हा आजच्या आमच्या एकंदरीत मोर्चाचा आशय आहे. महाराष्ट्रातला आणि भारतातला पोलीस आणि एकंदरीत केंद्रातलं आणि राज्यातलं गृह खातं जे आहे हे कुठल्याही गोष्टीचा आपण जेव्हा प्रोटेस्ट करतो किंवा एक सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चिरडून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. ये पुलिस हमसे डरती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, अशा प्रकारच्या ज्या आम्ही घोषणा देतो त्या घोषणा या विनाकारण आणि चुकीच्या नाहीत. आम्ही जो मोर्चा काढतोय ते आमचं म्हणणं मांडतोय. कुठेही हिंसेचा आधार किंवा काही शेलक्या भाषेच्या अनुषंगानं काही विचित्र पद्धतीने आम्ही वागणार नसून आमचं जे म्हणणं आहे भारतीय नागरिक या नात्यानं आणि ज्याची नैतिक जबाबदारी ही संघाने जरूर स्वीकारली पाहिजे. नुसते नैतिकतेचे धडे देऊन किंवा नुसत्या कुठे शाखा भरून हे होणार नाही, तर प्रत्यक्षामध्ये जे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भेटायला आले त्यांच्याशी त्यांनी सांगितलं की मी संघामुळे आहे. भले ते मधात 11 वर्ष गायब झाले असतील, 11 वर्षानंतरही पुन्हा आले, 75व्या वर्षी रिटायर्ड व्हा सांगितलं, मोदींनी ऐकलं नाही, अलबत्ता तो भाग निराळा. मात्र संघाने या संदर्भात मोदींच्या विचित्र विकृत नेतृत्वाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. करिता आमचा हा मोर्चा आहे हे आधीच आपल्याला सांगितलं. मात्र पोलीस हे साधा जो संवाद आहे देशांतर्गतला हा होऊ देत नसेल आणि आमची रास्त लोकशाहीची मागणी जर पूर्ण करू देत नसेल तर याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबाव पोलीस यंत्रणेवर आहे. आणि हे पहिलं नागपूरचं प्रकरण आहे, पण खरात प्रकरणातही बघतोय, खरात प्रकरणामध्ये तर हसावं कराडावं अशा प्रकारची परिस्थिती आहे. दस्तर खुद्द मुख्यमंत्री म्हणता आम्ही हे प्रकरण बाहेर काढलं. अरे होऊ कसं दिलं प्रकरण? तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री मागच्या 5 वर्षाच्या काळात होता, नंतरच्या 2.5 वर्षाच्या काळात होता, आताही देखील आपण गृहमंत्री आहे. आणि आपण आपल्या कारकिर्दीत हा अशा स्वरूपाचे खरातसारखे विचित्र विकृत एक सेक्स स्कॅन्डल महाराष्ट्राचं एप्स्टीन फाईल हे घडतं तेव्हा तुम्ही झोपा काढत होते का? त्यांना असा दावा करत असताना वास्तविक पाहता कुठेतरी गृहमंत्री यांना तर लाज वाटली पाहिजे. तुर्तास आजचा मोर्चा आमचा होऊ न देणं म्हणजे पोलिसांचं सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ ही जी भूमिका महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य पोलिसांचं आहे याच्या अगदी उलटे ते वागत आहेत. आणि खलत्वाचं संरक्षण अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संरक्षण हे कुठेतरी करत आहे. आणि संविधानाच्या सज्जन प्रवृत्तीने आम्ही जी हाक देत आहोत ती कुठेतरी थांबवण्याचा, चिरडून टाकण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. मात्र आमचा कार्यक्रम आम्ही सुनिश्चित केलेला आहे आणि आमची मोर्चाची सूचनाही दिलेली आहे. आम्ही माध्यमांनाही दिली, पोलिसांनाही त्याचा प्रकारचा अर्ज दिला आहे. आम्ही सविनय आमचा हा जो भूमिका आहे ही मांडण्याच्या अनुषंगाने संपूर्ण प्रयत्न करणार आहोत. नागपूर शहरात अवैध जुगारांवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ठराविक ठिकाणी छापा टाकलाय. या ठिकाणी काही आरोपी पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याचं समोर आलंय. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच जुगार खेळांमध्ये एक खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलंय. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा एकूण 3,02,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 5 चे अधिकारी API कदम आणि आमचे स्टाफ राजू सिंग राठोड, राजू टाकळकर, त्यानंतर इतरांचे अंमलदार यांना एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन कळमनाच्या बाजूला जो कामठीचा रोड जातो
त्यामध्ये रन्नाळा गाव, कामठी रोड, पोलीस स्टेशन नवी कामठी या एरियामध्ये काही लोक हे एका घरामध्ये जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रेड कारवाई केली असता एकूण आम्हाला 17 आरोपी मिळालेले आहेत. त्या 17 आरोपींकडे जुगाराचे पत्ते आणि त्यांच्यावर रोख कॅश रक्कम 11,280 आणि त्यांचे 17 मोबाईल अशी एकूण 3,40,000 आणि इतर टोटल 3,51,380 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आणि त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4 आणि 5 अंतर्गत कानूनी कारवाई केलेली आहे. आणि पुढील कारवाई करता आम्ही पोलीस स्टेशन नवी कामठीच्या हद्दीमध्ये आम्ही आता त्यांना पुढील कारवाई करता पाठवत आहोत. यामध्ये आता असं माहिती मिळाली की कालच ईद झालेली आहे आणि ईदच्या अनुषंगाने जश्न मनवण्याच्या उद्देशाने त्यांनी काही लोक, बरेचसे जे आरोपी आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत, त्यामध्ये त्यांना ईद झाल्यानंतर कोंबडं किंवा मटण बनवून आणि बिर्याणी वगैरे बनवून आणि त्या ठिकाणी जुआ एका घरामध्ये खेळून आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने हे जमले असल्याची माहिती मिळाली होती. त्यामध्ये कुठलाही यापूर्वी जुगाराचा अड्डा वगैरे अशी काही माहिती मिळाली नाही, तर त्याबद्दल आम्ही अधिक माहिती घेत आहोत. अशा प्रकारे आम्ही हे 17 आरोपींना एका घरामध्ये जुगार खेळताना आणि जुगारामध्ये पैशाची देवाणघेवाण करताना अशा प्रकारे आम्ही त्याच्यावरती 17 आरोपींच्या विरुद्ध क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5च्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे. किती मोबाईल होते, काही होते? यामध्ये एकूण 17 आरोपी येत आहेत. त्यांच्याकडचे मिळालेले 17 मोबाईल त्याची किंमत 3,40,000 आणि रोख रक्कम 11,280 अशा प्रकारे एकूण 3,51,380 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि पुढील कारवाई करता आम्ही पोलीस स्टेशनकडे पाठवणार आहे. याद्वारे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की सण उत्सव हे आपल्या आनंदाकरता असतात. ते आनंद करताना कायद्याने दिलेले नियम आणि त्या दृष्टिकोनातून घातलेले कायदे याचं पालन करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे कोणी बेकायदेशीरपणे जुगार खेळणे किंवा दारू पिणे किंवा कोणत्या प्रकारचं सट्टापट्टी करणे किंवा नशापानी, गांजा, MD अशा प्रकारच्या नशामध्ये आहारी जाऊन अशा प्रकारे कोणी गैरकानूनी कृत्य करताना जर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर रवींद्रकुमार शिंगल सर यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन थंडर अंतर्गत ज्या मोहीम सुरू आहे त्या मोहिमेअंतर्गत कोणी अशा प्रकारे जर नशा करताना किंवा गैरकानूनी कृत्य करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याच्यामध्ये काही आरोपी काही क्रिमिनल आहेत, काही रिपोर्ट चेक केला? यामध्ये आरोपींचा अभिलेख तपासला. आतापर्यंत आम्हाला तसं काही आढळून आलेलं नाही. बरेचसे हे मजूर कामगार करणारे असे दिसून आलेले आहेत आणि आज ईद संपल्यानंतर आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने ते एकत्र जमल्याची माहिती मिळाली. तरी त्याबद्दल आम्ही अधिक अभिलेख तपासून त्यांचा काय रेकॉर्ड आहे का याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत. ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने विदर्भात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना दातृत्वाचा धनी हरपलाय अशा शब्दात भावना व्यक्त केल्यात. दत्ता मेघे यांनी आपल्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक जीवनात सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून कार्य केलंय. त्यामुळेच एक लोकनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विदर्भात शिक्षण क्षेत्रात मोठे काम करत अनेक शैक्षणिक संस्था उभारल्यात, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. ज्येष्ठ नागरिकांकरिता त्यांनी विविध उपक्रम राबविलेत आणि गरजूंकरिता मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यांच्या दातृत्वामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला. राजकारणातही त्यांनी विकासाला प्राधान्य दिले. पक्षीय भेद न करता वर्धा, नागपूर आणि विदर्भाच्या विकासाकरिता काम केलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात दत्ताभाऊंसोबत असलेल्या वैयक्तिक नात्यांचाही उल्लेख केलाय. ते वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करायची. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे असंही ते म्हणालेत. दत्ताभाऊ मेघे यांचं व्यक्तिमत्व राजकारण, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रात एक आदर्श म्हणून कायम स्वरूपात राहील. यांचं दुःखद निधन झालं. आम्ही सर्वच अत्यंत या ठिकाणी दुःखी आहोत. आपल्याला कल्पना आहे की विदर्भामध्ये नेत्यांची एक मोठी पिढी ही दत्ताभाऊंनी घडवली आणि विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उभं केलेलं काम हे अतिशय पथदर्शी आहे. प्रत्येक गरजवंताकरता
हक्काचा माणूस म्हणून दत्ताभाऊकडे पाहिलं जायचं आणि कोणीही त्यांच्या घरून कधीही रिकामा गेला नाही. प्रत्येकाला नेहमी ते मदत करायचे, सुखदुःखात धावून जायचे आणि म्हणूनच सर्व पक्षांमध्ये एक मोठा मान हा नेहमीच दत्ताभाऊंना मिळाला आणि विदर्भातलं एक अतिशय लाडकं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. त्यांच्यातला दुसरा सगळ्यात मोठा गुण होता तो विनम्रतेचा. इतकं मोठं नेतृत्व, इतकं मोठं कर्तृत्व, एक मोठं विश्व उभं केल्यानंतर देखील त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विनम्रता कधीच सोडली नाही. छोट्यातल्या छोट्या माणसाला, मोठ्यातल्या मोठ्या माणसाला विनम्रतेनं अदबीनं वागवायचं, प्रेम द्यायचं, हे त्यांचं नेहमी कार्य राहिलं. मंत्री म्हणून असो, खासदार म्हणून असो, आमदार म्हणून असो, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारचं काम केलेलं आपण सर्वांनी बघितलंय. त्यामुळे दत्ताभाऊंच्या जाण्याने एक विदर्भाच्या विकासाकरता झटणारा आणि जनसामान्यांचा नेता हा आज आपल्यातनं निघून गेलाय. खरं म्हणजे त्यांची मुलं, त्यांचं कार्य हे पुढे नेत आहेत, पण दत्ताभाऊंची उणीव ही निश्चितपणे विदर्भाला आणि महाराष्ट्राला जाणवेल. माझे अतिशय व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी राहिले आहेत. माझ्या वडिलांचे त्यांचे अतिशय जवळचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे निश्चितपणे हा एक आमच्या सगळ्यांकरताच अतिशय दुःखाचा दिवस आहे. विशेषतः त्यांच्या कुटुंबावर जो काही आघात आहे तो देखील मोठा आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणारी जी काही सगळी मंडळी आहे ती सगळी मंडळी त्यांना देखील हा एक मोठा धक्का आहे. त्यामुळे मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच या ठिकाणी हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी आणि त्यांना शांती द्यावी, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नागपूर शहरात 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी संबंधित एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. मुलीने दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी तिच्याशी स्नॅपचॅट आणि इतर सोशल मीडियावरून ओळख वाढविली. ही ओळख पुढे प्रेम संबंधात बदलली. मात्र आरोपींनी तिचा विश्वास जिंकून तिचे काही फोटो मिळवलेत. यानंतर हेच फोटो दाखवत तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं. ब्लॅकमेल करून आरोपींनी मुलीवर घरातून पैसे आणण्याचा दबाव टाकला आणि काही दिवसांपासून घरातून पैसे गायब होत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. यानंतर मुलीला विचारपूस केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 25 वर्षीय हिमांशू धनेंदर तोंडरे तर दुसरा आरोपी 32 वर्षीय गौरव रामदास भेंडे हे दोघेही नागपूरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांकडनं या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि आणखी कोणी या प्रकरणात सहभागी आहे का याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे सोशल मीडियाच्या वापराविषयी पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. नागपूरमधील ही घटना सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचे गंभीर परिणाम दाखवते. पालकांनी मुलांमध्ये लक्ष ठेवणं आणि मुलांनीही सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे. एक 14 वर्षीय मुलगी आपल्याकडे आलेली होती तिच्या आईवडिलांसह आणि तिने सांगितलेलं की तिच्यासोबत तिच्याच परिसरात राहणारे जे आरोपी आहेत त्या लोकांनी तिच्यासोबत चॅटिंग केली. स्नॅपचॅट वगैरे डाउनलोड करून तिच्याकडे होता एक मोबाईल, त्यावरून स्नॅपचॅटवरून चॅटिंग करत होती ती आणि चॅटिंग नंतर तिला त्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला इमोशनल ब्लॅकमेल करून तिच्याकडनं फोटोज वगैरे घेत होते ते आणि त्या फोटो तिला दाखवून वारंवार तिला ब्लॅकमेल करण्यात येत होतं आणि ब्लॅकमेल केल्यानंतर तिच्याकडनं घरून चोरून पैसे आणण्याकरिता तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. अशा तऱ्हेने तिच्याकडनं वेळोवेळी पैसे मागवण्यात आलेले होते यांच्या मार्फतीने. आणि त्यातच दुसरा जो आरोपी आहे ज्याचं नाव आहे गौरव रामदास भेंडे, वय 32 वर्ष, राहणार हुडकेश्वर नागपूर, यांनी सुद्धा त्याला ही स्केटिंगला जात असताना, पीडित मुलगी स्केटिंगला जात असताना तिच्यासोबत
हात वगैरे लावून विनयभंग केलेला होता. आता खूप दिवस तिला हे टॉर्चर ती सहन करत होती, परंतु काही दिवसांपूर्वी पैशाचा घरी विषय दिसत असल्यामुळे पैसे गायब होते असं तिच्या आईवडिलांना लक्षात आल्यामुळे जेव्हा याबद्दल तिच्या आईवडिलांनी विचारणा केली त्यावेळी मुलीने घाबरून हे सगळ्या गोष्टी त्या आईवडिलांना सांगितलेल्या आहे आणि सर्व विचार करून मग ते कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला आलेले होते. त्यांच्या तक्रारीवरून आपण 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे. आता तपास चालू आहे. आणखी याच्यामध्ये आणखी कोणी इन्व्हॉल्व आहे, आणखी कोणी दुसऱ्याही लोकांनी हिला चॅटिंग किंवा काही ब्लॅकमेल केलेलं आहे किंवा हिचा फायदा घेतलेला आहे पीडितेचा, याचा आपण शोध घेत आहोत. आणि त्या दोन्ही आरोपीचं नाव आहे, पहिल्या आरोपीचं नाव आहे हिमांशू धनेंद्र तोंडरे, वय 25 वर्ष, राहणार सर्वश्री नगर, पोलीस स्टेशन हुडकेश्वर. आणि दुसरा आरोपी आहे गौरव रामदास भेंडे, वय 32 वर्ष. मुलगी 14 वर्षीय आहे, ती 10वीत आहे, शाळा शिकते आहे. तिचे आई वडील नोकरीवर आहेत आणि आई पण बिझनेस करते आहे. घरी कोणीतरी कम्युनिकेशन करायला एखादा मोबाईल असावा याकरिता घरच्यांनी मोबाईल ठेवलेला होता. त्या मोबाईल थ्रू मुलींनी स्नॅपचॅट वगैरे डाउनलोड करून मग ह्या गोष्टी झालेल्या आहेत. जे आरोपी यांच्या नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरून ओळख, प्रेमसंबंध आणि त्यानंतर अत्याचाराचा आरोप. पीडिता आहे एक शिक्षिका आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नेमकं काय आहे हे प्रकरण, पाहूया सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहरात एका महिला शिक्षिकेवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडिता ही स्थानिक शाळेत कार्यरत असून तिची आरोपीसोबत पूर्वीपासून ओळख होती. ही ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून, विशेषतः इंस्टाग्रामवरून झाली होती. या ओळखीचं पुढे प्रेम संबंधात रूपांतर झालं. मात्र पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीने विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केलाय. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव तिलक रे असल्याचं समोर आलं आहे. PSI शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपीचा पूर्व इतिहासही तपासला जात असून अशा प्रकारचे आणखी गुन्हे आहेत का याची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूरमधली ही घटना सोशल मीडियावरील ओळखी किती धोकादायक ठरू शकतात याचं उदाहरण ठरत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावलं उचलण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. याच्यामध्ये जी पीडिता आहे ती खाजगी शाळेमध्ये टीचर आहे आणि पीडिताची आणि आरोपी जो आहे तो त्यांची पूर्वीपासून ओळख आहे आणि त्या ओळखीमुळे त्यांचे त्यांचे रूपांतर झाले होते. इंस्टाग्रामवरून त्यांची ओळख झाली होती आणि त्याच्यामध्ये आरोपीने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून नमूद गुन्हा केलेला आहे. आमची पोलीस ठाणे पारडीची डीबी टीम आणि जे तपास अधिकारी आहे PSI शिंदे आणि आमचा पोलीस स्टाफ आहे यांनी त्या आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे आणि नमूद आरोपीचा पिशा 24 तारखेपर्यंत मिळालेला आहे. आरोपीचं नाव तिलक रेवार आहे. तो गंगाबागचा राहणार आहे पोलीस ठाणे पारडी हद्दीमध्ये आणि तो चायनीजचं दुकान श्यामनगरमध्ये चालवतो आणि त्याने लग्नात आम्ही 2 पीडितासोबत अत्याचार केलेला आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत अवैध दारू वाहतूक उघडकीस आणली आहे. दिघोरी चौक परिसरात नाकाबंदी दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकूण 12,94,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात प्रवीण वसंतराव कुरेवार या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे रमजान ईदच्या बंदोबस्तासाठी पोलीस पथक पेट्रोलिंगवर असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पपिन रामटेके आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
नागपूर पोलिसांची ही कारवाई अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठं पाऊल मानलं जात आहे. आमची डीबी पथक हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक पांढऱ्या कलरची ऑडी गाडी ही दारू घेऊन जात आहे, अवैधरित्या बाळगत आहे, तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करावी. या माहितीनुसार आमच्या डीबी पथकाने त्या गाडीचा शोध घेतला आणि गाडी जेव्हा त्यांना मिळून आली त्या गाडीची जेव्हा झडती घेतली तर त्यामध्ये 9 बॉक्स होते, ज्याच्यामध्ये विदेशी दारू अवैधरित्या बाळगताना आम्हाला मिळून आलेली आहे. अशी एकूण दारूची किंमत आहे 93,360 रुपये आणि गाडीची किंमत 12 लाख, अशी एकूण 12,94,360 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि कारवाई केलेली आहे. ही दारू कुठे जात होती आणि कुठून आणली होती याचा आम्ही शोध घेत आहोत. माननीय CP सर यांच्या मार्गदर्शनात जॉईंट CP सर, माननीय CP सर, जॉईंट CP सर, माननीय साऊथ रिजन सर यांच्या मार्गदर्शनात माननीय DCP रश्मिताराव सर, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये API रामटेके, चेतन वैद्य, दिनेश गाडेकर, गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, विजय सिन्हा, मंगेश मडावी, प्रज्वल वाणी या सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे. पकडलेल्या आरोपीचे नाव आहे प्रवीण वसंतराव कुरेवार, वय 53 वर्ष, राहणार चिटणीस नगर, पाण्याच्या टाकीजवळ, पोलीस स्टेशन नंदनवन. नागपूर शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपी पांडे नावाचा व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे, जो मागील काही वर्षांपासून त्या परिसरात राहत होता. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस ठाण्याच्या DB पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि अधिक माहिती गोळा केली जात आहे. अल्पवयीन मुलांवरील वाढत्या गुन्ह्यांमुळे समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. नागपूरमधील ही घटना समाजाला हादरवून सोडणारी आहे. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा घटना थांबवण्यासाठी समाजानेही सजग राहणं आवश्यक आहे. बरोबर आहे. या गुन्ह्यामध्ये जो आरोपी होता, तर ज्या मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या पीडितेवर, तर त्या आरोपीला या गुन्ह्यामध्ये पारडी पोलीस ठाण्याच्या DB पथक आणि आमचा जो स्टाफ आहे पोलीस ठाण्याचा यांनी नमूद आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे. आरोपीचे नाव आहे सुरा रोडे. तो पांडे नावाचं आहे, ज्याची आटाचक्की आहे. ती आटाचक्की तो चालवतो मागील बरेच वर्षापासून आणि पीडिताचे वय 9 वर्ष आहे. त्या आटाचक्कीवर आम्हाला अशी माहिती आहे की लहान जे मुलं आहेत, मुलं मुली हे त्या आटाचक्कीवर नेहमी जात होते. तर जो आरोपी आहे ते चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्यांना तो बसवत होता. याच्यामध्ये आरोपीला अटक केल्यापासून आजपर्यंत त्याचा PCR मिळालेला आहे. नागपूरच्या अंबाझरी परिसरात जुन्या वादातून हिंसक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. 22 मार्च रोजी सुदाम नगरी भागात फिर्यादी सचिन मानेराव हे मित्रासोबत दुचाकीवरून जात होते. याच दरम्यान आरोपींनी त्यांना अडवत थेट हल्ला चढवलाय. मुख्य आरोपी गजानन बत्तलवार याने चाकूने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने प्रसंगावधान राखत वार चुकवला, मात्र चाकू गळ्याला घासून गेला. यानंतर इतर आरोपींनीही चाकू, लोखंडी पाईप आणि हातांनी फिर्यादीवर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात 4 आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई अंबाझरी पोलिसांनी तत्काळ करत गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे. काल दिनांक 22/3/2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान
फिर्यादी जे आहेत सचिन मुकुंदा मानेराव राहणार सुदामनगरी हे त्यांच्या मित्रासह अंबाझरी परिसरात हिलटॉप येथील सरकारी दवाखान्यासमोरून जात असताना यातील आरोपी आहेत आरोपी नामे गजानन बत्तुलवार, भूपेंद्र बत्तुलवार, पवन बत्तुलवार व राजू कुंबरे या आरोपींनी फिर्यादीला थांबवलं आणि त्यांच्यात काही जुने वाद होते. त्या वादाच्या रागातून आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी फिर्यादीस चाकू आणि इतर शस्त्रांच्या साहाय्याने जीवानीशी ठार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी त्यानंतरून पोलीस स्टेशनला आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांची तक्रार घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात यातील आमचे जे तपास पथक आहेत त्यांच्या मदतीने वेळीच आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि सर्व आरोपी अटक असून अधिक तपास सुरू आहे. यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत FIR प्रमाणे, ज्यामध्ये गजानन बत्तुलवार, भूपेंद्र बत्तुलवार, पवन बत्तुलवार व राजू कुंबरे असे 4 आरोपी आहेत. त्यापैकी गजानन बत्तुलवार, भूपेंद्र बत्तुलवार हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत आणि यांचे काही जेलमध्ये जुनी भांडणं झालेली होती. त्याचा राग मनात धरून यांनी सदरचा हल्ला केल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. अधिक माहिती घेऊन पुढील कार्यवाही आम्ही करीत आहोत. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात छत्रपती शिवाजी वाड परिसरात भव्य विशाल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आलंय. हिंदू समाजात जनजागृती आणि सामाजिक एकता दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला महाराज गजानंद माऊली यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच दुर्गा वाहिनीच्या प्रांत शक्ती साधना प्रमुख आकांक्षा वर्मा यांनीही प्रभावी भाषण केलेत. हिंदू समाजासमोरील आव्हानांवर एकत्रित येऊन मात करण्याचे आवाहन त्यांनी केलेत. यावेळी नीरज खंडेलवार यांनी भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण यांचे महत्त्व अधोरेखित केले. भारत विश्वगुरू होण्याकरिता भारतीय मूल्यांचा स्वीकार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात स्थानिक रहिवासी अनुराधा मोरे यांची पोलीस विभागात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या संमेलनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुसदमधील हे संमेलन समाज एकतेचा आणि जागरूकतेचा संदेश देणारे ठरलेत. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील ऐक्य अधिक मजबूत होण्यास मदत होते. नमस्कार, मी कुमारी आकांक्षा वर्मा, दुर्गा वाहिनी विदर्भ प्रांत शक्ती साधना प्रमुख. आज जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अनेक हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आलेले आहे, तर ते हिंदूंच्या जागरूकतेसाठी, समाजाच्या एकत्रीकरणासाठी आणि आपल्या धर्माला सक्षम बनवण्यासाठी या सगळ्या हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आलेले आहे. पूर्ण भारतात जवळजवळ 80,000 पेक्षा जास्त हिंदू संमेलनांचे आयोजन आत्तापर्यंत झालेले आहे आणि प्रत्येक हिंदूला जागरूक करण्यासाठी, समाजाला एकत्र करण्यासाठी अशा हिंदू संमेलनांचे आयोजन झाले पाहिजे. धन्यवाद. नांदेड जिल्ह्यातील पवित्र श्रीक्षेत्र माहूरगड चैत्र नवरात्र महोत्सवात भक्तांनी फुलून गेला आहे. गेल्या 3 दिवसात गुढीपाडवा, चैत्र नवरात्र आणि रामनवमी निमित्त हजारो भाविकांनी श्री रेणुका माता आणि श्री दत्त प्रभूंचं दर्शन घेतलंय. गडावर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताय. मात्र या गर्दीतही भाविकांकरिता उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. गॅस तुटवडा असतानाही चुलीवर ठोकळे जाळून महाप्रसाद तयार केला जातोय आणि भाविकांना प्रेमाने पोटभर दिला जातोय. पिण्यासाठी स्वच्छ फिल्टर पाणीचीही व्यवस्था आहे. यामुळे भाविक समाधान व्यक्त करताना दिसत आहे. गडावर अन्नदान, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, दर्शन रांगेत पंखे आणि कूलर यांची सोय करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या नजरेखाली आणि सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत भाविक शांततेत दर्शन घेत आहेत. विश्वस्त मंडळांकडनं मातेची नित्य आरती, महावस्त्र, अलंकार अर्पण पूजा केली जात आहे. तसेच कलाकारांसाठी सुसज्ज स्टेज उभारण्यात आला आहे, ज्यावर भक्तिगीत, अभंग आणि भजन सादर होत आहे. यामुळे गडावर भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे.
लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम सुरू असल्याने थोडासा त्रास जाणवत असला तरी भाविक भविष्यातील सोयींचा विचार करून 500 पायऱ्या चढत आनंदाने दर्शन घेत आहेत. गडावरील श्री दत्त शिखर आणि अनुसया माता संस्थान येथेही भाविकांकरिता मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतलं आहे. रामनवमीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेकरिता पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर जिथे पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जीवन प्राधिकरणाने थकीत बिल वसुलीकरिता कडक कारवाई सुरू केली आहे. मात्र या कारवाईत नियमित पाणी बिल भरणाऱ्या नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. पंचशील नगर, मंगळूर वेस्ट, दाईपुरा आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आलाय. यामुळे महिलांनी आज थेट जीवन प्राधिकरण कार्यालय गाठलं. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याची तक्रार त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. मी नंदातीर ओंकारेश्वर मंदिराजवळ राहते. आमची नळ आलेली नाही आहे 4-5 दिवस झाले आणि हे आमदारबाईनं ते करायला पाहिजे, असं नळ नाही आले म्हणून सांगायला पाहिजे इथं. आणि नाहीच जर आले आम्ही तर ते आंदोलन करणार आहे. नळ आमचे आलेलेच पाहिजे. त्यावर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की या भागातील काही ग्राहकांनी थकीत बिल भरले नाही म्हणून संपूर्ण पाईपलाईनच बंद करण्यात आली आहे. मात्र नियमित बिल भरणाऱ्या महिलांनी यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. आम्ही वेळेवर बिल भरतो, मग आम्हाला पाण्यापासून वंचित का ठेवलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मंगरूळ वेस, पंचशील नगर, ओंकारेश्वर मंदिर जवळ आम्ही राहतो. आमचेवाले आता 8-10 दिवस झाले आमचे नळ नाही येऊन राहिलेले आहे. आम्ही आमचे बिल क्लिअर भरलेले आहे तरी आमचं वाला काहीच पाणी नाही, आम्हाला नळ नाही येऊन राहिले. इथे आम्ही कंप्लेंट द्यायला आलो तर आम्हाला साहेब लोक म्हणतात का त्यांना सांगा का तुम्ही त्यांना बिल भरायला लावा. आम्ही त्या लोकांना कसं सांगा बिल भरा म्हणून? तुम्ही हे काम यांचं आहे, आम्ही कसं बोलणार आहे त्यांना? या प्रकरणात स्थानिक नगरसेवक नदीम अहमद यांनी हस्तक्षेप केलाय. त्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि तत्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर संबंधित विभागाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुशीलाबाई किशनराव ढोरे, मी कारंजात राहते. मंगळूर वेस्ट आणि ओंकारेश्वर मंदिर कशी आहे आणि नळ 3-4 दिवसापासून शुक्रवारपासून नळ आलेले नाही आहे. आम्ही पाणी नळ बिल आल्याबरोबर आम्ही बिल भरतो आणि आमच्या इकडे नळ येऊन नाही राहिले. जर आले नाही 2-3 दिवसात तर आम्ही काहीतरी त्याच्यावर कारवाई करणार आहोत. आम्ही रोडवर सगळेजण आम्ही बसून उभं राहणार आहोत, रस्त्या बंद करून टाकणार आहोत. आमदारबाईला सांगा तुम्ही काय करायचं ते, त्यांनी हे करायला पाहिजे आमच्यासाठी. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शारसिव गाव गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांकरिता चर्चेत असलेलं. या गावातील मनीष जाधव, प्रवीण राजगुरू आणि पंकज वाघ या तिघांनी आता आंदोलन अधिक तीव्र करत पेनटाकडी प्रकल्प धरणात जलसमाधी आंदोलन सुरू केलंय. गावातील गट नंबर 19 मधील सुमारे 60 आर जमीन हिंदू स्मशानभूमीकरिता खुली करून देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच स्मशानभूमीवर लावण्यात आलेली झटका मशीन हटवावी आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं.
अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहे. आज आम्ही तिघे जलसमाधी आंदोलन करत आहे. सारशू येथील ग्रामपंचायतीतले काही किरकोळ विषय आहेत. ते किरकोळ विषय असून हे जाणीवपूर्वक मामा भाषे हे सरपंच, जो भाषा आहे तो सरपंच आहे आणि मामा आहे तो गावातले खेळ चालवतो. त्यामुळे या सारशूचे विषय सुटता सुटेना. शासन दरबारी वारंवार निवेदन, आंदोलन, मोर्चे, तक्रार अर्ज देऊनसुद्धा काही उपयोग नाही. जसं UP बिहारचं राज्य चालू आहे तसं या सारशू ग्रामपंचायतचं इथं शासन चालू आहे. त्यामुळे आमच्या कुठल्याही मागण्या ज्या आहे त्या मागण्याची कुठेतरी पूर्तता होताना दिसत नाही व याला कुठेतरी प्रशासनसुद्धा आम्ही जबाबदार धरतो. कारण गावातील काही लोक प्रशासनाची दिशा भरकवटत आहे. त्यामुळे या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. परंतु आम्ही आज जलसमाधी आंदोलन करत असताना जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जसं हिंदू स्मशानभूमी मोकळी झाली पाहिजे, झटका मशीन काढली पाहिजे, बनातल्या विहिरीतली मोटर काढली पाहिजे, शाळेजवळचं अतिक्रमण हे ताबडतोब त्याची दखल घेऊन ते काढलं पाहिजे. या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं जलसमाधी आंदोलन चालूच राहणार आहे. या मागण्यांकरिता यापूर्वी अनेक वेळा आंदोलन करण्यात आलंय, निवेदन देण्यात आली, मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आम्ही वारंवार प्रशासनाकडे विनंती अर्ज केले, निवेदनं दिले, आंदोलनं केले. आज आम्ही तिघ जण, प्रवीण राजगुरू, पंकज वाहक, मनीष जाधव, आम्ही तिघ जण जलसमाधीचं आंदोलन करत आहे. वारंवार प्रशासनाकडे आम्ही निवेदनं दिले, पण मात्र प्रशासन संथगतीने काम करत आहे. कुठल्याच प्रकारे प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही व हिंदू स्मशानभूमीची 60 जमीन ही खुली केली नाही. म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहे. आणि काल संध्याकाळी आंदोलनकर्त्याच्या घरावर सराईत गुन्हेगार प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी दगडफेक व घरावर हल्ला चढवला. म्हणजे ह्या प्रल्हाद कचरू शेजूळला एवढी हिंमत कुठून आली? सारशू गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तरी अशा गावगुंडावर ताबडतोब पोलीस प्रशासनानं कारवाई करण्यात यावी व आपलं सारशू येथील 60 जमीन जी आहे हिंदू स्मशानभूमीची ही खुली करण्यात यावी व शाळाभोवतील जे अतिक्रमण आहे ते तत्काळ काढण्यात यावं व या हिंदू स्मशानभूमीमध्ये जी अंत्ययात्रा निघती ती अंत्ययात्रा त्या हिंदू स्मशानभूमीमध्ये येऊ नये म्हणून त्यानं प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी झटका मशीन लावली. झटका मशीन ही जनावरांसाठी वापरल्या जाते, पण हा प्रल्हाद कचरू शेजूळ हा गावठाणमध्ये असलेले हिंदू स्मशानभूमीला झटका मशीन लावलेली आहे. तिथं त्या कारणामुळं हिंदू समाजातील लोकांना तिथं मज्जाव केला जातो व त्यानं कुठं अंत्ययात्रेला विरोध केला जातो. तरी प्रशासनाने जी दखल घेण्यात यावी. यामुळे अखेर त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा टोकाचा मार्ग स्वीकारला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता प्रशासन या गंभीर परिस्थितीत काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण मेहकर तालुक्याचं लक्ष लागलं आहे. वारंवार आम्ही प्रशासनाला येते जवळजवळ 3 वर्षापासून हा लढा आमचा सातत्याने चालू आहे. त्यामध्ये आम्ही 3 जण मागच्या जून महिन्यामध्ये सुद्धा आम्ही इथे जलसमाधी आंदोलन केलं होतं. त्यामध्ये सुद्धा हाच विषय होता की जी काही सारशूची 60 जागा हिंदू स्मशानभूमीसाठी राखीव आहे, परंतु त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे तो व्यक्ती आहे प्रल्हाद कचरू शेजूळ. आंदोलन करणं हा काय गुन्हा आहे का? मला सांगा. आम्ही 3 जण सातत्याने समाजहिताच्या कामासाठी लढत असतो, परंतु प्रल्हाद कचरू शेजूळ नावाची व्यक्तीने रात्री आमचे मित्र मनीष जाधव यांच्या घरावरती 10:30 वाजेच्या दरम्यान हल्ला चढवला. आज माझे मित्र अपंग आहेत आणि माझंही गावामध्ये राजगुरूचं घर एकटं आहे आणि माझे मित्र पंकज वाघ हे सुद्धा एकटेच. फक्त आम्ही तिघे समाजहिताच्या कामाच्या मागण्या ज्या आहेत, गाव लोकांच्या ज्या मागण्या त्यांच्यासाठी आमचा लढा चालू असतो. तर ही लोकशाही नसून प्रल्हाद कचरू शेजूळ ही दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी माझी पोलीस प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की याच्यावरती कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी. कारण जसं पंकजभाईने सांगितलं की हे माम भाषे दोघं गाव चालवतात, खरोखर UP बिहार सारखी या सारशूची परिस्थिती यांनी निर्माण करून ठेवली आहे. तर माझी प्रशासनाला परत विनंती आहे की प्रल्हाद कचरू शेजूळवरती कठोर कारवाई करण्यात यावी. कारण सर्वात जास्त जर अतिक्रमण कोणी केलं असेल शासकीय जागेवरती तर ते केलेलं आहे प्रल्हाद कचरू शेजूळने. आज शाळा बघायला जा, शाळाच्या खिडक्या सुद्धा उघडत नाही. त्यानंतर जी हिंदू स्मशानभूमी 60 जमीन जी आहे यांनी तिच्यावरती कब्जा केलेला आहे आणि तिला झटका मशीन लावलेली आहे की कारण लोकांनी आत येऊ नये. आज जर सारशू गावामध्ये कोणी जर वारलं तर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की त्याला आपण जाळावं कुठं. ठीक आहे, ज्याच्या जमिनी जवळपास आहे ते लोक त्यांच्या जमिनीमध्ये नेतात, पण आमच्यासारख्या गोरगरिबांना काय करायचं?
ते प्रेत कुठं जावायचं, या प्रशासनाच्या दारात जावायचं आहे का? हे मला तुम्ही सांगा. तुम्ही प्रत्यक्षात पाहणी करा. आज रोजी त्याच्यावरती त्यांनी जांबाचा मळा तयार केला का, तर माझी जागा निघू नये. परंतु ही शासकीय जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे, जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही, जोपर्यंत झटका मशीन निघणार नाही, तोपर्यंत आम्ही तिघे जण आमचे जीव गेला तरी चालेल, परंतु ह्यावेळेस आम्ही उठणार नाही. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.